हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या यूट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप म्हणजेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 1 गणित या भागातील घटक. आज आपण शिकणार आहोत घटक क्रमांक 4 मापन किंवा महत्व मापन म्हणजेच धडा क्रमांक 15 लांबी, वस्तुमान, धारकता, एककांचे परस्पर रूपांतर, बेरीज वजाबाकी, शाब्दिक उदाहरणे. हा आपला व्हिडिओ क्रमांक 20 आहे. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओ क्रमांक 19 मध्ये आपण अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक यावरचे स्वाध्याय प्रश्न सोडवलेले आहेत. खूप महत्वाचा घटक होता तो. व्हिडिओमध्ये दिलेल्या एक्झाम्पलचा व्यवस्थित सराव करा. आज आपण फक्त यातील एक घटक, कारण की यामध्ये 3 घटक आहे. लांबी म्हणजे लेंथ, वस्तुमान म्हणजे वेट मास, धारकता म्हणजे कॅपॅसिटी. मग यापैकी आपण लांबी हा घटक शिकणार आहोत आणि त्यावर आधारित एक स्वाध्याय ज्यावर भरपूर प्रश्न दिलेले ते आपण सोडवणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वस्तुमान, पुढच्या व्हिडिओमध्ये धारकता, असे सिक्वेन्स वाईज आपण टॉपिक बघणार आहोत. तर या घटकावर प्रश्न कशा प्रकारे असतात, याला कसं झटपट सोडवायचं, काय ट्रिक वापरायची, कशा प्रकारचे शाब्दिक उदाहरणे असतात, या सर्व गोष्टींचा अभ्यास आणि सराव आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. आपला घटक आहे लांबी. मग लांबी म्हणजे काय पहा. मग आपण पहा, हे आपल्याकडे पुस्तक आहे. या पुस्तकाची आपण लांबी मोजू शकतो, लेंथ मोजू शकतो. ही पेन्सिल आहे, या पेन्सिलची देखील आपण लांबी मोजू शकतो. आपली स्वतःची आपण हाईट, उंची किती ते पण मोजतो, है ना, मीटर सेंटीमीटर मध्ये मोजतो. मग लांबी मोजण्याचे मीटर हे प्रमाणित एकक आहे. त्याचे जे स्टँडर्ड युनिट आहे काय आहे, मीटर आहे. इंग्लिशमध्ये आपण त्याला मीटर म्हणजे स्मॉल एम ने दर्शवतो आणि मराठीमध्ये आपण त्याला मीटर असं शॉर्टकट दर्शवतो. एखाद्या छोट्या घटकाची आपल्याला लांबी मोजायची, आपण ते मिलीमीटर मध्ये मोजणार. मग तुम्हाला सर्वांना माहिती आपल्याकडे पट्टी असते, बरोबर आहे की नाही. त्या पट्टीमध्ये जे आहे इथं 0 आणि इथं 1 असतो आणि मध्ये टोटल किती जे 10 भाग असतात. म्हणजे एक जी छोटी लाईन असते ना ते 1 मिलीमीटरची असते, 2 मिलीमीटर, 3 मिलीमीटर, 4 मिलीमीटर आणि मधली लाईन असते 5 मिलीमीटर. 6, 7, 8, 9 आणि 10 आणि 10 मिलीमीटरचा काय होतो, 1 सेंटीमीटर बनतो. 10 मिलीमीटरचा काय बनतो, 1 सेंटीमीटर बनतो. लक्षात ठेवा ही गोष्ट. तसंच आपल्याला आपले 2 पावलाचं आपल्याला अंतर मोजायचंय, किंवा आपण घरासमोर जे तर कुंड्या ठेवलेले 2, त्यामध्ये आपण गुलाबाचे फुल लावलेले, त्या कुंड्यामधलं अंतर आपल्याला मोजायचंय. 2 विद्यार्थी बसलेले आहेत, मग त्यांच्यामध्ये किती अंतर हे मोजायचंय. ते मोजताना आपण काय म्हणणार त्याला, मीटर मध्ये आपण त्याला मोजणार. मीटर मध्ये मग 100 सेंटीमीटरचा 1 मीटर होतो, है ना. मग आपली मोठी पट्टी किती असते, 30 सेंटीमीटरची असते. मग ते 30 सेंटीमीटरचे 3 पट्ट्या घ्याव्या लागणार आपल्याला. किती होणार ते, 30 30 30 म्हणजे 90 सेंटीमीटर होणार. आणि त्याच्यामध्ये आणखी 10 मिळवायचे म्हणजे 100 सेंटीमीटर. आणि 100 सेंटीमीटरचा काय बनतो, 1 मीटर बनतो. 100 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर. आणि आपल्याला खूप मोठा डिस्टन्स मोजायचा आहे, म्हणजे 2 गावातील डिस्टन्स मोजायचंय, है ना. 2 गावातील 2 शहरातील डिस्टन्स मोजायचं. मग ते डिस्टन्स आपण काय सेंटीमीटर मिलीमीटर मध्ये मोजणार का, मीटर मध्ये मोजणार का, नाही. तो डिस्टन्स आपण मोजतो किलोमीटर मध्ये. म्हणजे किलोमीटर हा सर्वात मोठा एकक आहे लांबी मोजण्यासाठी, किलोमीटर. मग किती मीटरचा किलोमीटर होतो, 1000 मीटरचा 1 किलोमीटर होतो. मग तुम्ही महत्वाच्या गोष्टीमध्ये लक्षात ठेवा की 10 मिलीमीटरचा काय होतो, 1 सेंटीमीटर होतो. त्यानंतर 100 सेंटीमीटरचा काय होतो, 1 मीटर होतो. आणि 1000 मीटरचा काय होतो, 1 km किलोमीटर होतो. किलो म्हणजे 1000. हे 3 एकक चांगले पाठ ठेवा. मग 2 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर होणार बरं, 2 सेंटीमीटर म्हणजे 20 मिलीमीटर होणार. 1 मीटर म्हणजे 100, तर 5 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, 500 सेंटीमीटर.
म्हणजे आपण थोडक्यात गुणाकार करतो त्या संख्येला 100नी. इथं आपण 10 नी गुणतो आणि इथं आपण 1000 नी गुणतो. 1 किलोमीटर 7 किलोमीटर म्हणजे किती होणार? 1 किलोमीटर म्हणजे 1000, 2 किलोमीटर म्हणजे 2000 मीटर, 3 किलोमीटर म्हणजे 3000, तसं 7 किलोमीटर म्हणजे 7 गुणिले 1000 7000 मीटर होतो. हे महत्वाचे घटक आहे आपल्या आजच्या व्हिडिओशी. मग लांबी मोजण्याचे एकक कोण प्रमाणित एकक कोणते? मीटर. मीटरपेक्षा पण मोठा एकक कोणता असतो? किलोमीटर. आणि मीटरपेक्षा दोन छोटे कोणते एकक असतात? सेंटीमीटर आणि मिलीमीटर. खूप छोटी वस्तू आहे, जसं पेन्सिलचं आपल्याला टोक मोजायचंय, टोक नेमकं किती है ना, मग याला पट्टीमध्ये आपण तिथं 1 मिलीमीटर 2 मिलीमीटर भरणार आहे, मग मिलीमीटर मध्ये मोजतो आपण. त्यानंतर थोडं जास्त आपल्याला लांबी मोजायची आहे ना, पुस्तकाची बाजू मोजायची आपल्याला, आपल्याकडे पेन्सिल आहे, पेन्सिलची लांबी मोजायची आपल्याला, स्वतःची हाईट मोजायची आहे ना. त्यानंतर आपल्याकडे कोणती पण एक वस्तू आहे, चौकोन आहे, आयताकृती आहे, त्यांची लांबी मोजायची आपण सेंटीमीटर मध्ये मोजणार. त्यानंतर थोडं जास्त आपलं अंतर मोजायचं आहे ना, लांबी मोजायची आहे, किंवा दोन व्यक्तीमधलं आपल्याला अंतर मोजायचं आहे, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी थांबला आहे ते 10 पाऊल, 15 पाऊल, 5 पाऊल, मग तो आपण मीटर मध्ये मोजणार. आणि खूप लांबचा आपल्याला लांबी मोजायची आहे, म्हणजे डिस्टन्स मोजायचं आपल्याला, तर आपण ते किलोमीटर मध्ये मोजणार. आलं लक्षात? पुढचं पहा आता काय दिलेलं आपल्याला. किलोमीटरचे मीटर मध्ये, मीटरचे सेंटीमीटर मध्ये आणि सेंटीमीटरचे मिलीमीटर मध्ये रूपांतर करताना वरील सूत्रे वापरा. मोठ्या एककाचे लहान एककात रूपांतर करताना 10, 100, 1000 यापैकी योग्य राशीने गुणा. याचा अर्थ काय? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की 2 सेंटीमीटर म्हणजे 2 गुणिले 10 म्हणजे 20 मिलीमीटर होणार. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर. 5 मीटर म्हणजे 5 गुणिले 100 म्हणजे 500 होणार. आणि 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, म्हणजे 7 किलोमीटर म्हणजे 7 गुणिले 1000. म्हणजे आपण म्हणजे काय करतो, मोठ्या एककाचा रूपांतर आपण छोट्या एककात करतो. किलोमीटरचा मीटर करतो, मीटरचा सेंटीमीटर करतो, किंवा सेंटीमीटरचा मिलीमीटर करतो. तरी आपण काय करतो, त्या संख्येला योग्य राशीने गुणतो, 10 नी, 100 नी आणि 1000 नी गुणतो. आणि या उलट आपल्याला समजा मीटर दिलेला आहे, मीटरचा किलोमीटर करायचा. त्यानंतर आपल्याला सेंटीमीटर दिलेलं आहे, सेंटीमीटरचा मीटर करायचा. आणि दुसरं पुढे दिलं आपल्याला समजा मिलीमीटर, आणि मिलीमीटरचा आपल्याला सेंटीमीटर करायचं. म्हणजे छोट्या एककाचा रूपांतर आपल्याला मोठ्या एककामध्ये करायचं आहे, तिथं आपण भागिले 10, भागिले 100 आणि भागिले काय करणार? 1000 करणार. ठीक आहे. जसे जसे एक्झाम्पल येईल तसं मी तुम्हाला परत डिटेलमध्ये सांगतो. मग तेच वाक्य दिलेलं आहे, मोठ्या एककाचे रूपांतर छोट्यामध्ये लहान एककामध्ये करताना आपण 10, 100, 1000 नी गुणणार आहे. आणि लहान एककाचे रूपांतर जर आपण मोठ्या एककामध्ये करतो, तिथं आपण 10, 100, 1000 नी काय करणार आहे? तिथं भागाकार करणार आहे, भाग देणार आहे. जेवढे किलोमीटर तेवढे 1000 मीटर असतात. 5 किलोमीटर म्हणजे 5000 मीटर, 10 किलोमीटर म्हणजे 10,000 मीटर, 15 किलोमीटर म्हणजे 15,000 मीटर. जेवढे 1000 मीटर तेवढे किलोमीटर, 3000 मीटर म्हणजे 3 किलोमीटर, 5000 मीटर म्हणजे 5 किलोमीटर. आणि महत्वाचे 3 मुद्दे लक्षात ठेवा. पाव मीटर म्हणजे 25 सेंटीमीटर ना. पाव मीटर समजा मी त्याला अपूर्णांकामध्ये दर्शवतो, पाव म्हणजे 4 भागापैकी 1 भाग. म्हणजे हा पूर्ण भाग समजा आपलं काय 100 मीटर सेंटीमीटर आहे. काय 100 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर असतो. मग त्याच्यातला पाव भाग म्हणजे 1 भाग घ्यायचा आहे, म्हणजे आपण 25 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर. मग पाव मीटर म्हणजे 25 सेंटीमीटर, अर्धा मीटर म्हणजे 50 सेंटीमीटर. 1 मीटर कितीचा होतो? 100 सेंटीमीटरचा होतो. तर अर्धा मीटर कितीचा होणार? 50चा होणार. आणि पाऊण मीटर म्हणजे 3 कप्पे घेणार आपण, 25, 25, 25, 75 सेंटीमीटर. लक्षात ठेवा बरं का. पाव मीटर म्हणजे 25 सेंटीमीटर, अर्धा मीटर म्हणजे 50 सेंटीमीटर आणि पाऊण मीटर म्हणजे 75 सेंटीमीटर. तसंच इथं मीटरच्या जागेवर आता किलोमीटर ठेवा. पाव किलोमीटर म्हणजे 250, कारण की 1000चा रिलेशन असतो ना. 1000 मीटरचा 1 किलोमीटर होतो. मग 1000चे 4 भाग करा. मग 250, 250, 250 आणि 250. इथं 25, 25, 25, कारण की
100 सेंटीमीटरचा 1 मीटर होतो. इथे एक एक झिरो वाढवा फक्त. हे 50च्या पुढे एक झिरो लावा, 25च्या पुढे एक झिरो लावा, 75च्या पुढे एक झिरो लावा. कारण 1000 मीटरचा 1 किलोमीटर होतो ना, पावला आपण 1/4 म्हणतो. मग 1/4 किलोमीटर म्हणा किंवा पाव किलोमीटर म्हणा, म्हणजे 250 मीटर. अर्धा किलोमीटर म्हणजे 500 मीटर. 1/2 किलोमीटर पण म्हणतो. पाऊण किलोमीटर किंवा 3/4 किलोमीटर. 3/4 म्हणजे पाऊण, 1/2 म्हणजे अर्ध, 1/4 म्हणजे पाव. म्हणजे 250, 250, 250 आणि मिळून किती होतात? 750 मीटर. म्हणजे तिथं 1 किलोमीटर पण पूर्ण झालेलं नाही, ते 1000 मीटर नाहीये. मग यावर आधारित आपण प्रश्न बघूया. स्वाध्याय लांबी आणि वस्तुमान पण दिलेले आहेत आपल्याला. आता आपण फक्त लांबीचे बघणार आहे आज. पहिला प्रश्न काय आपला पहा. 1500 मीटर बरोबर किती किलोमीटर किती मीटर? मग आता किलोमीटर मध्ये प्रश्न आला आणि इथं दिलेला मीटर मध्ये आहे. मग पहा, ट्रिक जर सांगायचं ठरलं तर इकडचे 3 डिजिट जे ते मीटर मध्ये ठेवायचे आणि 1000 वाला जो असतो ना तो किलोमीटर मध्ये घ्यायचा. 1000 म्हणजे 1500 म्हणजे काय मला सांगा बरं तुम्ही. 1500 म्हणजे 1000 मीटर अधिक 500 मीटर. 1000 मीटरचं काय होतो? 1 किलोमीटर होतो की नाही. आणि वरचे 500 मीटर म्हणजे अर्ध पण सांगतो आपण त्याला. मग 1 किलोमीटर 500 मीटर म्हणजे 1.5 किलोमीटर झाला ते. 1.5 म्हणू शकतो आपण त्याला. दुसरा प्रश्न पहा. इथं लक्षात ठेवा, जर तुम्हाला असं आलं 3375, इथं आलं तुम्हाला मीटर म्हणजे किती किलोमीटर झालं हे. मग इकडचं हजार स्थानिक कोण आहे? 3 किलोमीटर होणार आणि उरलेले काय असणार? 375 मीटर असणार आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न पहा. 3 मीटर लांबीची रिबीन समान अंतरावर 5 ठिकाणी कापली. 5 ठिकाणी कापली म्हणजे त्याचे 6 तुकडे होणार. तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? मग 3 मीटर लांबीची रिबन आहे. ठीक आहे. 3 मीटर लांबीची रिबन. मग ही 3 मीटर लांबीची रिबन आहे. 3 मीटर. 3 मीटर म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला? 300 सेंटीमीटर म्हणू शकतो की नाही. 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर. याला 5 ठिकाणी कापली गेली. मग 5 कट लावा याला. 1, 2, 3, 4 आणि 5. तुकडे किती झाले पहा बरं. 1, 2, 3, 4, 5, 6. 6 तुकडे झाले. 5 कट मारले तर 6 तुकडे होणार. 6 ठिकाणी कापले तर 7 तुकडे होणार. 10 ठिकाणी कापले 11 तुकडे होणार. प्रत्येक तुकड्याची लांबी किती? मग पूर्ण दुरी जी आहे ती 3 मीटरची आहे. 3 मीटर म्हणजे त्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करा. 3 मीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आणि 3 मीटर म्हणजे 300. मग 300 आणि किती भाग झाले त्याचे एकूण? 6. मग 6 आणि भाग द्या. 6 पंचे 30. 30तून 30 गेले 0, वरून आला 0 आणि 6 0 0. आता इथे झालं इंग्लिश मराठी मिक्स. आता सवय असते ना इंग्लिशची जास्त. किती आलं? 50. म्हणजे पहा, हा 50 सेंटीमीटरचा तुकडा आहे. हा 50 सेंटीमीटर, हा पण 50 सेंटीमीटर, हा पण 50 सेंटीमीटर. 50 50 पहा बरं. 50 50 100, 50 50 100, 50 50 100 म्हणजे 100 200 300 सेंटीमीटर झालं. सेंटीमीटर लक्षात ठेवा, उत्तर सेंटीमीटर मध्ये आलं. कारण की 3 मीटरचे 6 तुकडे झाले ना. मग 3 ला 6 आणि भाग देताना म्हणून आपण कन्वर्ट केलं, त्याला रूपांतर केलं सेंटीमीटर मध्ये. मग उत्तर किती आलं आपला? 50 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. त्यानंतर हे किलोग्रामचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, 2 प्रश्न हे लांबीवर होते. पुढचे 2 प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. ते धारकतावर आहे. चला आपण आता पाहूया सरावसाठी जे प्रश्न दिलेले आहे. स्वाध्याय 15.1. स्वाध्याय 15.1 मध्ये पहिला प्रश्न आहे, 42 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? मग मीटरचा सेंटीमीटर आपल्याला मग एक फॉर्म्युला माहित पाहिजे. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. मग 42 म्हणल्यावर त्याला 100 ने गुणा. म्हणजे 42 ला 2 झिरो लावा म्हणजे 4200 सेंटीमीटर. 4200 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. 7000, 7 वर 3 शून्य, सेंटीमीटर म्हणजे किती मीटर? पहा बरं का, आता सेंटीमीटर दिलेला आपल्याला आणि त्याचा रूपांतर मीटर मध्ये करायचंय. सेंटीमीटर छोटा आहे
आणि मीटर काय मोठा आहे. मग 7000 याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचंय. मग रिलेशन काय सेंटीमीटर मीटरचा? 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. याला 100 काय द्यायचं? भाग द्यायचा. 100 काय द्यायचं? भाग द्यायचा. मग एकदम ट्रिक पहा आता, जे मोठ्या वर्गासाठी असते, खाली 2 शून्य वरती 2 शून्य कॅन्सल करा. म्हणजे खालचे 2 शून्य वरच्या 2 शून्य आपण काय केलं? कट केले. म्हणजे थोडक्यात भाग देतो आपण 100चा. म्हणजे काय उरलं आता? 70. खालचं ना हे किती आहे? भागिले 1 हे घ्यायचं नाही. 1 आपण घेत नाही शक्यतो, भागिले 1 आहे. 70 भागिले 1 70च येणार ना. 70 मीटर उत्तर येणार. काय येणार आहे? 70 मीटर. मुलं चुकून 7 घेतात. इथं 700 नाही दिलं. इथं जर 700 सेंटीमीटर असता तर 7 मीटर उत्तर आला असता, है ना. 700 सेंटीमीटर म्हणजे 7 मीटर उत्तर आला असता. आता इथं 700 ला जर 1 झिरो लागला तर 7 ला सुद्धा 1 झिरो लावा ना. मग तुम्ही ट्रिक वापरू शकतात ना अशी. 700 सेंटीमीटर म्हणजे 7 मीटर. मग 700 ला जर 1 झिरो लावलं तर किती झाले? 7000. मग 7 ला पण 1 झिरो लावा मीटर करताना पण, म्हणजे 70 मीटर. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. 520 सेंटीमीटर बरोबर किती मिलीमीटर? किती मिलीमीटर? सेंटीमीटर दिलेलं आहे, मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं. 520 सेंटीमीटर बरोबर किती मिलीमीटर? म्हणजे सेंटीमीटरचं रूपांतर आपल्याला मिलीमीटर मध्ये करायचं आहे. मग तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे काय, की 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर असतात. 2 सेंटीमीटर म्हणजे 2 गुणिले 10 म्हणजे 20 मिलीमीटर. 15 सेंटीमीटर म्हणजे 15 गुणिले 10 म्हणजे फक्त 0 लावा, 150 मिलीमीटर. तसं मला सांगा 520 आहे ना, म्हणजे 520 आणि त्याला काय लावायचं? फक्त एक पुढं 0 लावायचा. म्हणजे किती मिलीमीटर होणार ते? 5200 मिलीमीटर. किती होणार? 5200. पर्याय क्रमांक 3. चौथा प्रश्न पहा. 1.5 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 1.5 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? आता 1.5 मीटर म्हणजे काय सांगा बरं मला? 1.5 मीटर म्हणजे 1 मीटर अधिक अर्धा मीटर. आपल्याला त्यांनी सेंटीमीटर मध्ये विचारलं किती सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे किती होतो? 100 सेंटीमीटर, है ना. 100 सेंटीमीटर प्लस अर्धा मीटर म्हणजे किती? 50 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटर अधिक 50 म्हणजे किती होणार आहे? 150 सेंटीमीटर. कारण की आपल्याला सारखीच पाहिजे, मीटर मीटर सेंटीमीटर सेंटीमीटर, तरच आपण बेरीज वजाबाकी करू शकतो. मग 1.5 मीटर त्याला जर आपण तोडून लिहिलं, फोडून लिहिलं, 1 मीटर आणि अर्धा मीटर म्हणजे 1.5 झाला. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, अर्धा मीटर म्हणजे 50 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटर अधिक 50 सेंटीमीटर 150 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 1 150 सेंटीमीटर. 500 मीटर म्हणजे किती किलोमीटर? 500 मीटर म्हणजे किती किलोमीटर? 500 मीटर दिलं आणि रूपांतर करायचंय किलोमीटर मध्ये. मग मला सांगा 1000 मीटरचा काय होतो? 1 किलोमीटर होतो. बरोबर आहे का नाही? 1000 मीटरचा हे तर 1000 पेक्षा कमी, हा अर्धा आहे की नाही याचा? 1000चा अर्धा किती होतो? 500. म्हणजे किती होणार? अर्धाच किलोमीटर होणार की नाही. मग अर्धा एक तर असा अर्धा लिहा किंवा आपण त्याला 1/2 लिहितो अर्धा किलोमीटरला. मग किती किलोमीटर होणार ते? 1/2 म्हणा किंवा अर्धा म्हणा. मग पर्याय क्रमांक 4 अर्धा. 500 मीटर म्हणजे अर्धा. 250 मीटर असतं तर पाव आला असता आणि 750 म्हणजे पाऊण किलोमीटर आला असता, पाऊण. 6वा प्रश्न आहे 2.5 किलोमीटर बरोबर किती मीटर? 2.5 किलोमीटर बरोबर किती मीटर? आता 2.5 म्हणजे 2 आणि अर्ध म्हणजे 1/2 म्हणतो. 2 किलोमीटर अधिक अर्धा किलोमीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. 2 किलोमीटर म्हणजे 2000 मीटर आणि अर्धा म्हणजे किती होणार आहे? 500. मग 2000 अधिक 500 किती होणार ते? 2500. 2500 म्हणजे 2500 मीटर होणार ते. 2.5 म्हणजे 2 अधिक अर्धा. मग 2 किलोमीटर म्हणजे 2000 मीटर. अर्धा किलोमीटर म्हणजे 500 मीटर. 2500 मीटर. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. 7वा प्रश्न
235 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? हा तुम्हाला होमवर्क. 235 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? मग 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 2 मीटर म्हणजे 200, 100 निघून तो आपण. ठीक आहे, मग 235 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असणार आहे? उत्तर कमेंट मध्ये सांगा. 8वा प्रश्न, 65,300 मिलीमीटर बरोबर किती सेंटीमीटर? काय सांगितलं पहा, 65,300 एकक पहा, एकक मिलीमीटर आहे आणि त्याचा रूपांतर आपल्याला सेंटीमीटर मध्ये करायचंय. मग आपल्याला माहिती 10 मिलीमीटरचा काय होतो? 1 सेंटीमीटर होतो. मग इथं त्यांनी आपल्याला छोटं एकक दिलेलं आहे, लहान एकक दिलं आणि मोठं एकक विचारलेलं आहे. मग एकाला इथं 0 लागतो की नाही? म्हणजे इथून एक 0 गायब करा. म्हणजे इकडे लिहिताना म्हणजे किती होणार आहे? 6530 सेंटीमीटर म्हणजे 6530. मिलीमीटरचा सेंटीमीटर मध्ये करताना इकडून एक 0 काढून टाकायचा आणि सेंटीमीटरचा मिलीमीटर करताना 0 वाढवा लागतो आपल्याला. गुणाकार करतो ना, भागाकारनी 0 कमी करायचा. उत्तर किती आलं आपला? 6530. 6530 सेंटीमीटर. छोटा एकक होता, मोठ्यामध्ये कन्व्हर्जन केलं. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. 9वा प्रश्न पहा, ताशी 12 किलोमीटर वेगाने 6 तासात एक सायकल स्वाराने कापलेले अंतर किती? ताशी 12 किलोमीटर म्हणजे एका तासाला 12 किलोमीटर वेग तो चालवतो, सायकल चालवणारा. तेवढं अंतर तो कापतो. मग 6 तासात 12 सक 72. 72 काय ना रे? किलोमीटर. इथं फसवण्यासाठी 72 मीटर पण दिला आपल्याला. 72 किलोमीटर. जर तो एका तासात 6 किलोमीटर 12 किलोमीटर जातो तर 6 तासात किती जाणार? 12 गुणिले 6. 10वा प्रश्न, 7 मीटर लांबीच्या तारेच्या 700 सेंटीमीटर लांबीचा तुकडा वापरला. अरे बापरे, पहा कसा क्वेश्चन दिला. 7 मीटर लांबीचे तारेचा 700 सेंटीमीटर लांबीचा तुकडा वापरला तर किती तार शिल्लक राहील? आता मला सांगा, 7 मीटर दिला, 700 सेंटीमीटरचा वापरायचंय. मग 7 मीटर म्हणजेच काय असतात? 700 सेंटीमीटर असतात की नाही? इथं मीटर मध्ये दिलं, इथं सेंटीमीटर मध्ये दिलं. मग 7 मीटर म्हणजेच 700 सेंटीमीटर. मग 7 मीटर लांबीची तार होती आणि 700 सेंटीमीटर तुकडा वापरला म्हणजे पूर्णच वापरला की नाही तो? मग किती तार शिल्लक राहिली? 0 मीटर. 7 मीटर होती, 7 मीटरच वापरली ना, 0 उरली. 11वा प्रश्न पहा, रमेशने त्याच्या गावी पोहोचण्यासाठी 220 किलोमीटर प्रवास रेल्वेने, 175 किलोमीटर प्रवास बसने व 25 किलोमीटर प्रवास बोटीने केला. तर बोट व बस यांच्या प्रवासापेक्षा रेल्वे कितीने अधिक प्रवास केला? मग बोट आणि बस यांची बेरीज करू आपण. बोट आणि बस. बसने किती प्रवास केला? 175. बोटेने किती प्रवास केला? 25. करा बेरीज. 5 आणि 5 10, 0 हातचाला 1, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10, 10 0 हातचाला 1 म्हणजे 200. म्हणजे त्यांनी बोट आणि बसनी किती प्रवास केला? एकूण 200 किलोमीटरचा प्रवास केला. आणि ते म्हणतात हा प्रवास रेल्वेपेक्षा कितीने अधिक आहे? म्हणजे रेल्वेचा किती अधिक आहे? मग रेल्वेचा जास्त आहे ना, 220 आहे ना. मग कितीने जास्त आहे तो? 20 किलोमीटरने जास्त आहे. कितीने जास्त आहे? म्हणजेच यांचा 20 किलोमीटरनी कमी आहे. मग आपण उत्तर घेणार 20 किलोमीटर. 20 किलोमीटर. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. 12वा प्रश्न, एका लाकडी खिडकीची उंची 1 मीटर 20 सेंटीमीटर आहे. तिला प्रत्येक 10 सेंटीमीटर अंतरावर आडवे लोखंडी गज लावले तर गजांची संख्या किती होईल? मग आता एक लाकडी खिडकीची उंची किती आहे? 1 मीटर 20 सेंटीमीटर. 1 मीटर 20 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आणि हे 20 म्हणजे एकूण झाले ते 120 सेंटीमीटर. ठीक आहे, रूपांतर करून घेतलं आपण. तिला प्रत्येक 10 सेंटीमीटर अंतरावर आडवे लोखंडी गज लावायची. म्हणजे खिडकीची उंची ना, मग इथून सुरुवात केली. सर इथं जर आपण गज नाही लावला है ना, इथून घेतलं, इथं एक गज लावला, 10
म्हणजे 10 सेंटीमीटरच्या अंतरावर, तर एकूण किती गज लागतील आपल्याला? मग 10 म्हणले तर 120 ला 10 आणि भाग द्या. 10 एक 10, 2 उरले 0, 10 दुने 20, म्हणजे कितीचं भाग गेला? 12. मग किती गज लागतील एकूण? 12. पर्याय क्रमांक 4, 12 गज लागतील. दिलेला मीटर सेंटीमीटर दोघांचा कॉम्बिनेशन होता आणि 10 सेंटीमीटर अंतरावर आपल्याला तिथं गज लावायची. मग 1 मीटर 20 सेंटीमीटर, जेव्हा असे 2-2 एकक आले ना, मग छोट्या एकक मध्ये रूपांतर करून घ्यायचा. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आणि 20 सेंटीमीटर, 120 सेंटीमीटर झाले. 120 ला 10 सेंटीमीटरने भाग द्या, 12 उत्तर येणार. पर्याय क्रमांक 4. 13वा प्रश्न आपण पाहू. 18 प्रश्न एकूण याच्यामध्ये, त्यामुळं मी 3 टप्प्यामध्ये हा घटक घेणार आहे, 3 व्हिडिओमध्ये. 6 मीटर 60 सेंटीमीटर लांबीचे दोरीचे 6 समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? विद्यार्थी मित्रांनो, परत 2 एकक आले, मीटर आणि सेंटीमीटर. छोटा कोण आहे? सेंटीमीटर. मग या पूर्ण घटकाला सेंटीमीटर मध्ये रूपांतर करा आणि 6 समान तुकडे करायचे, म्हणजे 6 आणि भाग द्या. मग 6 आणि भाग दिला म्हणजे भागाकार काहीतरी येईल तुमचा, मग तो तुमचा उत्तर असणार आहे. मग इथं व्यवस्थितपणे त्याचा ऑब्झर्व करून उत्तर लिहा. हा पण तुम्हाला काय असणार आहे? होमवर्क असणार आहे. एकदम सोपं आहे. सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करा याला आणि 6 आणि भाग द्या आणि येणारा भागाकार आपला उत्तर. एका रस्त्याच्या दोन्ही बाजूंना परस्परांपासून 12 मीटर अंतरावर 102 झाडे लावली तर त्या रस्त्याची लांबी किती? आता पहा, प्रश्न समजून घ्या. एका रस्त्याच्या दोन्ही बाजूंना, समजा हा रस्ता आहे सरळ, दोन्ही बाजूंना काय 12 मीटर अंतरावर 1002 झाडे लावली. मग इथं जर पहिलं त्यांनी झाड लावलं, आपण जर असं मानलं, समजा इथं एक झाड लावलं, पहिला झाड 12 मीटर अंतरावर एक झाड लावला, इथून 12 मीटर अंतरावर हा दुसरा झाड लावला इथं. असं करता करता एकूण किती झाडे लावलेली, म्हणजे दोन्हीकडची किती आहे? 1002, दोन्हीकडची धरून बरं का, लक्षात ठेवा. मग आपण जर हे पहिल्यावाल्या रस्त्याची लांबी मोजायची बरं का, आपल्या लक्षात ठेवा. मग 1002 म्हणजे एकूण झाड आहे का नाही, मग त्याचे निम्मे करा, किती होणार? मग ते इकडून 501 झाड आणि इकडून 501 झाड, बरोबर आहे का नाही? याला थोडे वेळ तुम्ही 1000 धरा ना, 1000चे निम्मे किती होणार आहे? 500. म्हणजे या लाईन मध्ये 501 झाडे, या लाईन मध्ये 501 झाडे, म्हणजे दोन्ही बाजूला. आलं इथपर्यंत लक्षात? तर त्या रस्त्याची लांबी किती? मग आता पहा व्यवस्थित. 12 जर हे आपण पहिला झाड सोडून दिला, इथला पहिला झाड सोडून दिला, मग एक मायनस करून टाका ते, म्हणजे किती होणार? ते 500, बरोबर आहे की नाही? म्हणजे एका साईडला किती झाड लावली? 500 झाड लावली आणि किती किती मीटर अंतरावर लावली? 12 मीटर अंतरावर. मग एक 12 मीटर आला, एक झाड लावला, 12 मीटर आला, एक झाड. मग इथून पहिला आपण सोडून दिला, हा एक वजा केला ना, मग 500 पर्यंत 500 तुकडे होणार आहे पुढे. आता म्हणजे एक 12 मीटर आला, एक झाड लावला, 12 मीटर आला, एक झाड, असं करता करता 500 झाड लावली. थोडक्यात मग आपण काय करणार? 500 गुणिले 12 करणार. हे एका, आणि दोन्ही साईडचा कॅल्क्युलेशन करायचंच नाही आपल्याला, जितके निम्मे निम्मे ऑलरेडी आपण करून ठेवले की नाही. मग लांबी काय दोन्हीकडे वेगवेगळी थोडी असणार, ही रस्त्याची लांबी म्हणजे पूर्णच मोजायचं ना आपल्याला. मग पहा, हे 12 पंचवीस 60, 12 पंचवीस 60 आणि वरचे 2 शून्य, 60 मीटर. मीटर मध्ये उत्तर आलं 6000 मीटर. काय उत्तर आलं? 6000 मीटर म्हणजे 6 किलोमीटर. पर्यायामध्ये दोन्ही पैकी जो असेल तो सिलेक्ट करा. मग पहा, 6000 मीटर किंवा 6 किलोमीटर, 600 मीटर, 6 किलोमीटर. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल, 6 किलोमीटर. आलं लक्षामध्ये? 15 नंबरचा प्रश्न पहा. रियाला एक ड्रेस शिवण्यासाठी 3.5 मीटर कापड लागते. 3.5 म्हणजे 3 मीटर अधिक अर्धा मीटर, 3 मीटर अधिक अर्धा मीटर. मग याला एक ड्रेस शिवायला इतकं लागतं ना, 3 मीटर आणि अर्धा म्हणजे 3.5. तर 15 ड्रेस शिवण्यासाठी तिला किती कापड लागेल? मग 15 ने गुणा याला, 3 ला पण गुणा ना अर्ध्याला पण गुणा. उत्तर सांगा. मग हा पण काय असणार तुम्हाला? होमवर्क असणार आहे. सोप्पा आहे. गुणाकार करा किंवा बेरीज करा. आता 15 वेळेस बेरीज करूच तर 15 ने गुणाच त्याला. 3 मीटरला 15 ने गुणा, 45 मीटर येईल.
पण आणि इकडचे अर्धा अर्धा 15 म्हणजे 7.5, 45 आणि 7.5 करा, मग रूपांतर करा, कळन तुम्हाला. करा तुम्ही ट्राय तर करा, नाही जमलं सांगा मला कमेंट मध्ये नाही जमलं म्हणून. 16वा प्रश्न पहा. 1 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे एका कडेने काही झाडे लावली आहेत. 1 किलोमीटर लांबीचा रोड आहे, रस्ता आहे, एका कडेला काही झाडे लावलेली, किती लावली नाही माहित. जर दोन लगतच्या झाडामधील अंतर 25 मीटर असेल तर एकूण किती झाडे लावली गेली किंवा लावली आहेत. आता एका कडेने विचारले ना, त्याच कडे विचार करू आपण. मग 1 किलोमीटर काय सांगितलं पहा. आता 1 किलोमीटर, मग रस्ता जर आपण असं आडवं घेऊया, रस्ता 1 किलोमीटरचा रस्ता आहे, म्हणजे त्याला आपण 1000 मीटर बोलू शकतो, है ना. रूपांतर करावंच लागेल. 25-25 मीटरच्या अंतरावर झाड लावायची. 25-25 मीटरच्या अंतरावर आपल्याला झाडं लावायची. मग इथं पण आपण झाड लावणार, बरोबर आहे का नाही. आता याचे ना 2-2 उत्तर येतात बरं का. जर इथं स्टार्टिंगला जर लावलं तर एक झाड वाढणार आहे, आणि पहिला सोडून दिलं तर आपण झाड तिथं तो धरणार नाही. मग आपण पहिला इथं झाड लावला समजा स्टार्टिंगला, मग इथं झाड लावला 25 मीटरला, इथं झाड लावला 25 मीटरने, एका साईडचं झाड. म्हणजे आता इथं प्रत्येक आपल्याला एकूण मीटर माहिती, म्हणजे आपण काय करणार, यांचा भाग देणार. 1000ला 25 ने आपण काय करणार, भाग देणार आहे. 25 चोक 100, लक्षात ठेवा. 25 चोक 100 आणि वरचा 0 म्हणजे 0 टाकून द्यायचं, म्हणजे 40. काय झालं 40. पण हे काय झालंय, पहिला जर आपण नाही धरलं तर 25 तुकडे झाले ना, इथं 25 तुकडे होणार आहे टोटल. मग आता इथं व्यवस्थितपणे पहा. मग 25-25 मीटरचे जर लावले, पहिला जर आपण नाही घेतला, झाड नाही लावला, तर 40 आपलं उत्तर येणार आहे. पण जर सुरुवातीला आपण झाड जर लावला, तो एक झाड आपल्याला ऍड करावं लागेल, मग 41 उत्तर येईल आपला पर्याय क्रमांक 2. शक्यतो स्टार्टिंगला धरायचंच आहे. त्यानंतर 17वा प्रश्न पहा. 2 खांबांची उंची अनुक्रमे 117 मीटर 105 सेंटीमीटर, सेंटीमीटर, 117 सेंटीमीटर सेमी 105 सेंटीमीटर. हे 2 खांब एकावर एक एकमेकांना जोडून एक खांब तयार केला तर त्या खांबाची एकूण उंची किती. आता होमवर्कच आहे आपण, प्रश्न सोपा आहे ना. पहा, 117 सेंटीमीटरचा खांब आहे ना, हा 117 सेंटीमीटरचा, आणि त्याच्यावरती एक खांब जोडला, तो किती आहे 105 सेंटीमीटरचा. मग एक नवीन खांब बांधला की नाही मोठा, मग याची उंची मोजायची आपल्याला, किती असेल बरं, काय करावं लागेल तुम्हाला माहिती आहे आता. ठीक आहे, याचं उत्तर पण सांगा कमेंट मध्ये. आणि शेवटचा 18वा प्रश्न. एका गावात एसटी साठी पक्का रस्ता बांधायचा होता. रस्त्याची प्रस्ताविक लांबी 3 किलोमीटर 875 मीटर आहे. त्यापैकी 1 किलोमीटर 750 मीटर लांबीचा रस्ता बांधायचा राहिला आहे. तर किती लांबीचा रस्ता बांधून झाला. मग आता रस्ता किती आहे 3 किलोमीटर. मग बेरीज आणि वजाबाकीचे प्रश्न असते का कप्प्यामध्ये सॉल्व्ह करायचे. तिथे एवढे कप्पे नका बनत बसू, समजण्यासाठी देतो. हा किलोमीटरचा कप्पा, हा मीटरचा कप्पा. रस्त्याची पूर्ण लांबी किती आहे 3 किलोमीटर 875 मीटर. त्यातून किती बांधला नाही, रस्ता राहिला, बांधायचा राहिला किती 1 किलोमीटर 750. ते मायनस करा, म्हणजे तेवढा रस्त्याचं काम झालेलं आहे, किंवा रस्त्याचं काम झालं, बाकीचं उरलेलं आहे. कसं पण करा. 5तून 0 गेले 5, 7तून 5 गेले 2, 7तून 7 गेले 8तून 7 गेले 1, 125 मीटर, आणि 3तून 1 गेले 2, म्हणजे एवढा रस्त्याचं काम झालेलं आहे 2 किलोमीटर 125 मीटर. 2 किलोमीटर 125 मीटर, पर्याय क्रमांक 2 आपला उत्तर आहे. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण घटक क्रमांक 4 मापन मधील धडा क्रमांक 15 लांबी हा घटक आपण शिकलो. लांबीमध्ये महत्वाचे फॉर्म्युले लक्षात ठेवा. त्यानंतर त्यावर आधारित आपण सर्व प्रश्न 3-4 प्रश्न तुम्हाला होमवर्क साठी ठेवलेले आहेत. हे सर्व आपण आज शिकलो. व्यवस्थित याचा सराव करा, खूप महत्वाचं आहे. 100% यावर सुद्धा तुम्हाला एक प्रश्न येणार म्हणजे येणारच आहे. ठीक आहे.
आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता जसे आत्ताचे एक्झाम्पल सॉल्व्ह केले तशीच एक्झाम्पल आपण वस्तुमानसाठी म्हणजे वजन किलोग्राम ग्राम असतो ना त्यासाठी आपण व्हिडिओ पाहणार आहे पुढचा. ठीक आहे. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.